नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पार्टनरशिपचा इंट्रोडक्शनचा भाग हा डिटेलमध्ये समजून घेतलेला होता, ज्यामध्ये आपण आपल्या पार्टनरशिपचं मिनिंग, डेफिनेशन, फीचर्स, पार्टनरशिप डीड काय असतं, त्याचबरोबर पार्टनरशिप ऍक्ट 1932च्या प्रोव्हिजन्स या डिटेलमध्ये समजून घेतलेल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या भागाला सुरुवात करतोय. आता त्यामध्ये मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फायनल अकाउंट काय असतं हे माहिती असणं गरजेचं आहे. फायनल अकाउंट म्हणजे जे अकाउंट आपल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी बनवतो, म्हणजे आपल्या फायनान्शियल इयर एंडला बनवतो, त्याला आपण फायनल अकाउंट असं म्हणतो. हे अकाउंट का बनवतो आपण? तर फायनल अकाउंट बनवल्यानंतर आपल्याला आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये हे समजत असतं. त्याचबरोबर आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती कशी आहे हे पण आपल्याला समजत असतं. त्यासाठी आपण हे आपलं फायनल अकाउंट प्रिपेअर करत असतो. परंतु मुलांना, तुम्ही ज्यावेळेस 11th मध्ये आले बघा, 11th मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणता टॉपिक शिकले आठवते ना सगळ्यांना? मग 11th मध्ये तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणता टॉपिक शिकले होते? जर्नल. आपण जर्नलला प्रायमरी बुक म्हणायचो, म्हणजे पहिलं बुक म्हणायचो, ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. जर्नल हे बघा, काही बिझनेस जर्नल बनवतात ज्यांचे ट्रान्झॅक्शन लिमिटेड असतात, परंतु ज्यांचे ट्रान्झॅक्शन जास्त असतात, रिपीटेड असतात, त्या ठिकाणी ते कोणतं बुक्स बनवतात? सबसिडरी बुक्स. हे दोन्हीही बुक्स आपल्याला माहित होते की प्रायमरी बुक्स होते आपले, जर्नल असेल किंवा सबसिडरी बुक्स. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपलं ट्रान्झॅक्शन आपण जर्नल किंवा सबसिडरी बुक्स मध्ये रेकॉर्ड करतो. या जर्नल नंतर सेकंड बुक जे असतं आपलं असतं लेजर. लेजरला आपण सेकंडरी बुक म्हणायचो, कारण की जर्नल नंतर जे दुसरं बुक बनतं किंवा जर्नलवरून जे सेकंड बुक आपण बनवतो तर ते बनवत होतो आपण लेजर. लेजर इज अ सेकंडरी बुक, आपल्याला माहित होतं ते. या लेजरवरून आपण बनवायचो ट्रायल बॅलन्स, आणि या ट्रायल बॅलन्सवरून शेवटी बनायचं आपलं फायनल अकाउंट. आता हे फायनल अकाउंट आपण 11th मध्ये पण शिकलो होतो, शेवट होतच ते. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर अकाउंटिंग प्रोसेसमध्ये ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे, कारण की सुरुवात जर्नल पासून होते आणि एंड कधी होतो? फायनल अकाउंट मध्ये होतो. म्हणून याला फायनल अकाउंट या कारणाने पण आपण म्हणू शकतो. पण तसं मेन रिझन काय की ते आपण आपल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी बनवतो, फायनान्शियल इयर एंडला बनवतो, म्हणून ते फायनल अकाउंट. तर हे फायनल अकाउंट ज्यावेळेस आपल्या समोर येतं त्यावेळेस आपल्या समोर येतात दोन अकाउंट आणि एक स्टेटमेंट. म्हणजे फायनल अकाउंटचं नाव घेतल्यावरती तुमच्या समोर दोन अकाउंट आणि एक स्टेटमेंट येतात. मग कोणते दोन अकाउंट असतात ते? तर त्यातलं पहिलं अकाउंट असतं ट्रेडिंग अकाउंट, दुसरं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि थर्ड जी स्टेटमेंट तुम्ही बनवता ती असते बॅलन्स शीट. या तीन गोष्टी तुम्ही बनवत असता त्यावेळेस तुमच्या समोर फायनल अकाउंट हे नाव येतं त्यावेळेस. तर मुलांना, त्यातील आपण आपलं फर्स्ट अकाउंट जे आहे कोणतं? ट्रेडिंग अकाउंट, ते आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर ट्रेडिंग अकाउंट जे आहे बघा, तर आपल्याला पहिलं माहिती असलं पाहिजे की ट्रेडिंग अकाउंट हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण प्रश्न विचारता याच्यावरती की ट्रेडिंग अकाउंट कोणत्या टाईपचं अकाउंट आहे म्हणून. परंतु आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक बेसिक म्हणून हे माहित असलं पाहिजे की हे नॉमिनल नेचरचं अकाउंट आहे. आता नॉमिनल अकाउंट म्हणल्यावर तुम्हाला रूल्स लक्षात असेल, डेबिटला एक्सपेन्सेस आले पाहिजे. मग हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही ऑल सगळे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करता. पण कुठले एक्सपेन्सेस? डायरेक्ट. आता डायरेक्ट काय आपण ते घेणार आहे डिटेलमध्ये. आणि याच्या क्रेडिट साईडला तुम्ही रेकॉर्ड करता ऑल डायरेक्ट इन्कम्स. इथं इम्पॉर्टंट वर्ड कोणता आहे? डायरेक्ट आहे, लक्षात घ्या. मग हे नॉमिनल अकाउंट आहे, याच्या डेबिट साईडला एक्सपेन्सेस रेकॉर्ड होणार आहे, पण ते डायरेक्ट वाले असणार आहे. आणि याच्या क्रेडिट साईडला इन्कम्स रेकॉर्ड होणार आहे, ते सुद्धा डायरेक्ट वाले असणार आहे. आणि हे अकाउंट जे प्रिपेअर करतो यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, काय शोधायचं असतं? हे जे अकाउंट आपण प्रिपेअर करतो यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं असतं ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. म्हणजे हे अकाउंट क्लोज केल्यावर तुम्हाला जी अमाऊंट मिळणार आहे थोडक्यात ती एक तर ग्रॉस प्रॉफिट राहील किंवा ग्रॉस लॉस राहील. मग या तीन गोष्टी तुमच्या समोर क्लिअर असल्या पाहिजे का हे नॉमिनल अकाउंट आहे, याच्या डेबिट साईडला आपण सगळे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार आहे डायरेक्ट वाले, क्रेडिट साईडला इन्कम्स रेकॉर्ड करणार आहे पण ते डायरेक्ट वालेच असणार आहे. आणि हे जे प्रिपेअर करतो आपण ते काय शोधण्यासाठी? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. आता इम्पॉर्टंट काय, इथं आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड करतो. आता डायरेक्ट कशाला म्हणायचं? डायरेक्ट म्हणजे ज्याचा प्रोडक्शनशी डायरेक्टली, प्रोडक्शनशी प्रत्यक्षपणे संबंध येतो त्याला आपण डायरेक्ट असं म्हणतो. म्हणजे ज्याच्याशिवाय थोडक्यात प्रोडक्शन आपलं होऊच शकत नाही त्याला आपण डायरेक्ट म्हणत असतो. एक लक्षात घ्या, तुम्ही याला 2-3 पद्धतीने लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट म्हणजे प्रोडक्शनशी प्रत्यक्ष संबंध आहे, त्याशिवाय प्रोडक्शन होणार नाही. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो, प्रोडक्शन होईपर्यंत म्हणजे आपलं उत्पादन होईपर्यंत जे जे आपण खर्च करू, थोडक्यात आपली शुगर फॅक्टरी आहे, मग शुगर तयार होईपर्यंत, साखर तयार होईपर्यंत जे जे खर्च तुमचे होणार आहे, साखर तयार होईपर्यंत, झाल्यावरती नाही, होईपर्यंत जे जे खर्च तुमचे होणार आहे ते सगळे डायरेक्ट असतात, लक्षात घ्या. किंवा आपलं फॅक्टरीचं युनिट जे असतं, फॅक्टरी म्हणजे जर मशिनरी असतात, प्रोडक्शन तयार होतं, त्या फॅक्टरीशी संबंधित सगळे खर्च हे डायरेक्ट असतात. आता सध्या आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय, डायरेक्ट म्हणजे ज्याचा प्रोडक्शनशी डायरेक्टली संबंध येतो, प्रत्यक्षपणे संबंध येतो, त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट इन्कम म्हणतो. आता यानंतर आपण आपला जो फॉर्मॅट आहे तो एकदम डिटेलमध्ये समजून घेऊ. त्यात कोणते कोणते बॅलन्स येतात, का येतात, त्यामागचं कारण काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर चला आपण आपला फॉर्मॅट जो आहे तो डिटेलमध्ये समजून घेऊ. यानंतर आपला जो फॉर्मॅट आहे ट्रेडिंग अकाउंटचा आपण तो डिटेलमध्ये समजून घेणार आहोत.
हे बघा, तुम्ही जे काही अकाउंट्स प्रिपेअर करता त्यामधलं पहिलं अकाउंट जे आहे तुमचं ते ट्रेडिंग अकाउंट असतं. त्यामुळे आपल्याला त्याच्या सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला वरती इन दी बुक्स ऑफ त्या पार्टनरशिप फर्मचं नाव लिहिणं गरजेचं असतं. त्या इन द बुक्स ऑफ आपण त्यासमोर त्या पार्टनरशिप फर्मचं नाव घेणार. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या नंतर आपण फॉर द इयर एंडेड जी काय इयर एंड असेल आपण ती या ठिकाणी टाकत असतो. आता हे अकाउंट आहे म्हणल्यावर याला दोन साईड्स आल्या, डेबिट आणि क्रेडिट. या आपण टाकणं कंपल्सरी आहे. जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं. त्यानंतर आता हे अकाउंट आहे, त्याला दोन साईड्स आहे, डेबिट आणि क्रेडिट. आणि आपण कॉलम जे बनवतो याचे पर्टिक्युलर अमाऊंट, ज्यात एक इनर कॉलम असतो आणि एक आउटर कॉलम असतो. ठीक आहे, या बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. आता आपण आपल्या डेबिट आणि क्रेडिट साईडला डिटेलमध्ये समजून घेणार आहे. म्हणजे ते जे बॅलन्स आपण इथं लिहितो त्यामागचं कारण काय आहे आपल्याला हे डिटेलमध्ये घ्यायचं आहे. तर ट्रेडिंग अकाउंट आपण आत्ताच समजून घेतलं होतं त्याचं मिनिंग. त्यावेळेस सांगितलं होतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करत असतो डेबिट साईडला, आणि क्रेडिट साईडला आपण सगळे डायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड करत असतो. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे खर्च ज्याच्याशिवाय आपलं प्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात जे प्रोडक्शनशी प्रत्यक्षपणे संबंधित असतात, बरोबर आहे, पण ज्याच्याशिवाय आपलं प्रोडक्शन होऊ शकत नाही. 3 कारणं सांगतो ज्यामुळे आपण त्यांना डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणू शकतो. पहिलं कारण त्यांचा प्रोडक्शनशी प्रत्यक्षपणे संबंध असतो, म्हणजे ज्याशिवाय प्रोडक्शन होऊ शकत नाही आपलं. दुसरं कारण हे खर्च आपण फॅक्टरीशी संबंधित करत असतो. फॅक्टरीशी संबंधित जे खर्च असतात त्यांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणत असतो. त्याचबरोबर तिसरं कारण असतं आपलं प्रोडक्शन होईपर्यंत, आपलं प्रोडक्ट तयार होईपर्यंत जे खर्च आपण करणार आहे त्या सगळ्यांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणत असतो. तर असे खर्च आपण ट्रेडिंगच्या डेबिटला रेकॉर्ड करत असतो. त्यातला पहिला जो बॅलन्स आहे तो आहे ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, सुरुवातीचा स्टॉक असतो. हा स्टॉक येतो कुठून, तर लास्ट इयरचा, मागच्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक हा चालू वर्षाचा ओपनिंग स्टॉक असतो. या ओपनिंग स्टॉक मध्ये तुमचं रॉ मटेरियल पण असतं, म्हणजे कच्चा माल पण असतो, वर्क इन प्रोग्रेस असतं, फिनिश गुड्स तयार माल पण असतो. पण आपल्याला हा फॉर्मॅट समजून घेण्यासाठी आपण असं समजू यामध्ये रॉ मटेरियल आहे. ओपनिंग स्टॉक कशाचा पकडू आपण, रॉ मटेरियलचा, कच्च्या मालाचा. आता मागच्या वर्षी उरलेलं जे मटेरियल आहे ते चालू वर्षात आपण वापरत असतो. वापरतो म्हणजे आपला तो खर्च झाला, म्हणून तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. लक्षात घ्या, ओपनिंग स्टॉक कशाचा आहे तर रॉ मटेरियलचा आहे. आणि रॉ मटेरियल शिवाय म्हणजे कच्च्या मालाशिवाय आपलं प्रोडक्शन, आपलं उत्पादन होऊ शकत नाही, म्हणून त्यांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा बॅलन्स आहे परचेसेस. परचेसेस म्हणजे काय असतं, खरेदी. कशाची खरेदी असते, ही कच्च्या मालाची, रॉ मटेरियलची. मग साखर कारखान्याचं उदाहरण जर घेतलं तर साखर कारखाना कोणता कच्चा माल खरेदी करतो, ऊस खरेदी करतो. आणि त्या ऊसाशिवाय तुमचं प्रोडक्शन होऊ शकत नाही. मग संबंध कसा आला त्याचा, डायरेक्ट आला. आता खरेदी केलेला जो माल असतो त्यातला जर काही डिफेक्टिव्ह असेल, खराब असेल, तो आपण रिटर्न करतो. साहजिकच ते रिटर्न त्याच्यातनं मायनस होत असतं. त्या रिटर्नला आपण काय म्हणतो, जो परचेस केलेला माल आपण रिटर्न पाठवतो, रिटर्न देतो, त्याला आपण रिटर्न आउटवर्ड असं म्हणतो. आउटवर्ड का बरं, तर परत पाठवतो ना आपण, त्याला आउट करतो आपल्याकडनं, मग त्याला रिटर्न आउटवर्ड असं म्हणत असतो. ठीक आहे, महत्वाचं काय, ओपनिंग स्टॉक हा रॉ मटेरियलचा असतो, ज्याशिवाय प्रोडक्शन होत नाही. परचेसेस खरेदी असते, कशाची असते, ही सुद्धा रॉ मटेरियलची असते. आणि कच्च्या मालाशिवाय आपलं प्रोडक्शन होऊ शकत नाही. संबंध कसा आला, डायरेक्ट आला. त्यानंतर पुढचा बॅलन्स आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज म्हणजे वाहतूक असते आणि इनवर्ड म्हणजे आणलेली. आता समजा साखर कारखान्याचं उदाहरण घेऊ आपण. साखर कारखाना कशाची वाहतूक करतो, म्हणजे कोणता माल आणतो, तर साखर कारखाना ऊसाची वाहतूक करतो. म्हणजे आणताना ऊसाची असते आणि ज्यावेळेस नेतो आपण मार्केटमध्ये विकायला त्यावेळेस साखरेची असते. आपण आता लक्षात घ्या, कॅरेज इनवर्ड बघतोय. साखर कारखाना बैलगाडी असेल, ट्रॅक्टर्स असतील, ट्रक्स असतील, यांनी जी वाहतूक करतो म्हणजे ऊसाची वाहतूक करतो, त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. लक्षात घ्या, जर ती वाहतूक केली नाही, म्हणजे तो ऊस जर आणला नाही आपल्या फॅक्टरीपर्यंत, तर आपलं प्रोडक्शन होणार नाही. मग संबंध कसा आला, डायरेक्ट आला. हे बघा, साखर कारखाना ऊसाची जी वाहतूक करतो ना त्याला कॅरेज इनवर्ड म्हटलं जातं. आणि साखर तयार झाल्यानंतर ज्यावेळेस विकायला घेऊन जातो मार्केटमध्ये त्याला कॅरेज आउटवर्ड म्हटलं जातं. आता सध्या आपण इनवर्ड बघतोय ना, मग ही कशाची वाहतूक असते, ही सुद्धा रॉ मटेरियलची वाहतूक असते. ऊस लक्षात ठेवायचं, आणि त्याशिवाय आपलं प्रोडक्शन म्हणजे आपली साखर तयार होऊ शकत नाही. संबंध कसा आला, डायरेक्ट आला. त्यानंतर पुढचा बॅलन्स फ्रेट आहे. आता फ्रेट कॅरेज जवळजवळ सिमिलरच आहे. हा सुद्धा वाहतूक खर्च आहे आणि हा सुद्धा कशाचा खर्च आहे, आपल्या रॉ मटेरियलचा. फक्त फरक कसा असतो, फ्रेटमध्ये डिस्टन्स जो असतो ना, अंतर जे असतं ते लॉंग असतं, लांब असतं. आणि आपण म्हणजे हेवी वाहतूक करत असतो, जसं की ट्रेननी माल आणलाय, जहाजाने माल आणला, किंवा एअर म्हणजे थोडक्यात विमानाने सुद्धा आपण माल आणत असतो, कार्गो शिप जे असतात त्यांनी. तर थोडक्यात मला सांगायचं काय की जी वाहतूक असते ती कच्च्या मालाची असते, रॉ मटेरियलची असते. फ्रेट आणि कॅरेज जवळजवळ सारखे, जास्त काय त्याच्यात डिफरन्स आपल्याला करायचा नाही. मालाची वाहतूक आहे, कच्चा माल आणलेला आहे आपण, त्याशिवाय आपलं प्रोडक्शन होणार नाही. संबंध कसा आला, डायरेक्ट आला.
त्यानंतर पुढचं आहे डॉक चार्जेस. डॉक म्हणजे काय, बंदर किंवा पोर्ट आपण ज्याला म्हणतो, ज्या ठिकाणी आपले जहाज थांबतात. जहाज थांबल्यावरती ते पोर्टवाले का आपल्याला फुकट माल उतरू देणार नाही, त्यांचे काही चार्जेस असतील. कोणता माल आणू राहिलो आपण, लक्षात घ्या, माल आणतोय आपण, रॉ मटेरियल आणतोय, रॉ मटेरियल आणलेलं आहे, त्या पोर्टच्या ठिकाणी उतरवायचंय, त्यांचे जे चार्जेस असतील त्याला आपण डॉक चार्जेस म्हणणार. आणि ते जर चार्जेस आपण पेड नाही केले तर रॉ मटेरियल उतरू देणार नाही, ते परिणामी आपलं प्रोडक्शन होणार नाही. लक्षात घ्या, याचा पण संबंध कशाशी आला, प्रोडक्शनशी डायरेक्ट आला, म्हणजे हे सुद्धा आपल्या रॉ मटेरियलशी संबंधितच आहे. त्यानंतर कस्टम ड्युटी, ड्युटीचा अर्थ टॅक्स असा होतो, मराठीत त्याला आपण सीमा शुल्क म्हणतो. दुसऱ्या देशातून ज्यावेळेस आपण कच्चा माल आणतो, रॉ मटेरियल आणतो, त्यावेळेस हे टॅक्सेस आपल्याला भरावे लागतात. आणि ही कस्टम टॅक्स ड्युटी जर आपण भरली नाही, हा टॅक्स आपण जर दिला नाही, तर रॉ मटेरियल आपल्यापर्यंत येणार नाही, परिणामी प्रोडक्शन होणार नाही. संबंध कसा आला, डायरेक्ट आला. त्यानंतर वेजेस, लक्षात घ्या, वेजेस हे प्रोडक्टिव्ह असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल. तुम्ही लक्षात घ्या, वेजेस शब्द इम्पॉर्टंट आपल्याला. ते ऍक्च्युली दोन पद्धतीचं वेजेस असतं, प्रोडक्टिव्ह पण असतं, अनप्रोडक्टिव्ह पण असतं. प्रोडक्टिव्हचा अर्थ होतो ज्याचा प्रोडक्शनशी डायरेक्टली संबंध आहे. प्रोडक्शनशी डायरेक्ट संबंध आहे म्हणल्यावर ते ट्रेडिंग अकाउंटलाच येतं. तर वेजेसचं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल आपल्याला, तर आपण आता आपलं साखर कारखान्याचं उदाहरण चालू आहे. आपले जे ऊस तोडणी कामगार आहे त्यांना आपण काय देणार, मजुरी देणार ना, म्हणजे वेजेस देणार. जर आपण त्यांना त्यांचं वेजेस दिलं नाही, ते ऊस तोडणार नाही. ऊस तोडणार नाही म्हणजे परिणामी आपली साखर तयार होणार नाही इकडं. मग त्या वेजेसचा, त्या मजुरीचा संबंध कसा आला, डायरेक्ट आला, त्याच्याशिवाय आपलं प्रोडक्शन होणारच नाही. पुढचं वेजेस अँड सॅलरीज, इथं जो अगोदर असतो ना त्याला महत्व असतं, सॅलरी नंतर आहे, त्याला काहीच इम्पॉर्टन्स नाहीये. जर सॅलरी अगोदर असेल तर तो सॅलरीचा बॅलन्स पकडला जातो, आणि वेजेस असेल अगोदर तर तो वेजेसचा बॅलन्स पकडला जातो. इथं अगोदर कोण आहे, वेजेस, हा वेजेसचा बॅलन्स आहे असं समजलंय. आणि वेजेस आपण आत्ताच सांगितलं होतं की वेजेस असेल तर ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. ऊस तोडणी कामगार आठवायची, त्यांची मजुरी आठवायची, त्याशिवाय आपलं प्रोडक्शन होतच नाही, म्हणून वेजेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेत असतो. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट म्हणजे काय, आयात कर. हे बघा, कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी जवळजवळ सिमिलरच आहे. इम्पोर्ट ड्युटी, आयात कर म्हणजे काय, दुसऱ्या देशातून आपण रॉ मटेरियल आणतोय, मग त्या ठिकाणी ही ड्युटी किंवा हा टॅक्स आपण भरत असतो. आणि हा टॅक्स जर नाही भरला तर रॉ मटेरियल आपल्यापर्यंत येणार नाही. तुम्ही आतापर्यंत जे जे खर्च बघताय ते जवळजवळ सगळे आपल्या रॉ मटेरियलशी म्हणजे कच्च्या मालाशी संबंधित आहे. आणि ते आपल्यापर्यंत जर आलं नाही, कच्चा माल, रॉ मटेरियल आलं नाही, तर प्रोडक्शन होणार नाही. संबंध कसा आला, डायरेक्ट आला. पुढचं आता कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस. आता कोळसा असेल, गॅस असेल, मोटिव्ह पॉवर म्हणजे वीज असते. आपल्या फॅक्टरीमध्ये मशिनरीसाठी जी वीज वापरतो हाय व्होल्टेजची, आपण तिला पॉवर असं म्हणतो. ऑइल असेल, वॉटर म्हणजे पाणी किंवा ग्रीस वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे लागतात, फॅक्टरीमध्ये लागतात. या सगळ्या गोष्टी कुठे लागतात, आपल्या फॅक्टरीमध्ये लागतात. आणि फॅक्टरीशी संबंधित जे जे खर्च असतील त्यांना डायरेक्ट म्हटलं जातं. त्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंटच्या आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. आणि फॅक्टरी म्हणजे असं युनिट असतं ज्या ठिकाणी आपण खूप साऱ्या मशिनरी बसवलेल्या आहे आणि जिथं आपलं प्रोडक्शन चालत असतं. फॅक्टरीशी संबंधित जे जे खर्च असतील त्यांना कसं म्हणायचं, डायरेक्ट म्हणायचं. मग हे कोळसा असेल, मोटिव्ह पॉवर, ऑइल, ग्रीस वगैरे, हे आपल्याला मशिनरीला ऑपरेट करण्यासाठी लागत असतात. या सगळ्या गोष्टी मशिनरी चालवण्यासाठी. आणि मशिनरी जर चालवण्यासाठी या गोष्टी वापरल्याच नाही तर प्रोडक्शन होणारच नाही आपलं. संबंध कसा आला, डायरेक्ट आला. यानंतर रॉयल्टी बघा, ऑन परचेस असेल किंवा प्रोडक्शन असेल, रॉयल्टी शब्द इम्पॉर्टंट आपल्याला, कारण की खूप साऱ्या प्रॉब्लेम मध्ये हा बॅलन्स तुम्हाला विचारतात. रॉयल्टीला मराठीत मानधन म्हणतो आपण. आणि एक्झॅक्ट रॉयल्टी काय असतं बघा, एखाद्याचं आपण पेटेंट असेल, ट्रेडमार्क असेल किंवा कॉपीराईट असेल, या गोष्टी जर आपण यूज करत असेल तर त्या ज्याने इनोव्हेशन केलंय, ज्याने त्याचा शोध लावला किंवा मालक असेल, त्या मालकाला आपल्याला त्याचं जे मानधन द्यावं लागतं, त्याचा मोबदला द्यावा लागतो, त्याला आपण रॉयल्टी असं म्हणतो. एक्झाम्पल देऊ आपण. समजा हा पेन एका इंजिनियरने त्याचं डिझाईन केलं, एकदम सुंदर डिझाईन आहे पेनचं, आणि त्या डिझाईन जे त्या इंजिनियरने ते आपल्याला आपल्या फॅक्टरीला वापरायला दिलेलं आहे. आपण या पेनचं प्रोडक्शन करतो. मार्केटमध्ये हा पेन आपण 100 रुपयाला विकतो. त्या 100 रुपयामधले आपण 10 रुपये त्या इंजिनियरला देतो ॲज अ रॉयल्टी म्हणून, कारण की याचं डिझाईन, याचा शोध थोडक्यात त्याने लावलेला आहे. मग आता आपण जे प्रत्येक पेन मागे त्याला 10 रुपये देणार आहे त्याला आपण रॉयल्टी असं म्हणणार. जर आपण त्या इंजिनियरची रॉयल्टी देणं बंद केलं, तो आपलं प्रोडक्शन स्टॉप करायला, पेनचं प्रोडक्शन तो स्टॉप करून टाकाल. मग संबंध कसा आला, प्रोडक्शनशी रॉयल्टीचा डायरेक्ट आला. रॉयल्टी प्रोडक्शनशी डायरेक्टली रिलेटेड असते आपल्या. पुढचा बॅलन्स जो आहे तो खूप भारी आहे, प्रायमरी पॅकिंग चार्जेस. आता प्रायमरी पॅकिंग कशाला म्हणतात हे मी एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. आता प्रायमरी पॅकिंग म्हणजे अशी पॅकेजिंग असते जी त्या प्रोडक्टच्या सेफ्टीसाठी, सुरक्षेसाठी गरजेची असते. तुम्ही ते प्रोडक्ट त्या पॅकेजिंग शिवाय ठेवू शकत नाही तुमच्याकडे, त्याला प्रायमरी पॅकिंग म्हणतो. आपण एक्झाम्पल देऊ. समजा औषधाची औषधं असतं, जे लिक्विड, जे सिरप असतं, तर त्या औषधाची जी बॉटल असते, त्या बॉटल शिवाय आपण ते औषध आपल्याकडे ठेवू शकत नाही. समजा एखाद्या मेडिकल स्टोअर मधून आपण ती औषधाची बॉटल आणली,
आणि घरी आणून दुसऱ्या डब्यात ओतली असं कधी होत नाही. कारण की आपल्याला माहिती आहे, जर तसं केलं तर त्या औषधाची क्वालिटी डाऊन होऊन जाणार किंवा त्याचा रिझल्ट भेटणार नाही आपल्याला जसा पाहिजे तसा. मग सांगायचं काय की त्या सिरपच्या त्या औषधाच्या सेफ्टीसाठी ती बॉटल गरजेची असते. अशा पॅकेजिंगला आपण प्रायमरी पॅकेजिंग असं म्हणत असतो. लक्षात घ्या, प्रायमरी पॅकेजिंग त्या प्रोडक्टचा अविभाज्य भाग असते, त्याशिवाय ते प्रोडक्ट आपण आपल्याकडे ठेवू शकत नाही. त्यामुळे त्या संबंध कसा आला, डायरेक्ट आला. प्रायमरी पॅकेजिंग लक्षात ठेवायचं, औषधाची बॉटल, त्याशिवाय आपण आपलं प्रोडक्शन, आपलं जे प्रोडक्ट आहे ते आपल्याकडे ठेवू शकत नाही. संबंध त्याचा डायरेक्ट आला. त्यानंतर पुढचं जे बॅलन्स आहे बघा, पुढचे जे 3 बॅलन्स घेणार आपले, फॅक्टरी लाइटिंग असेल, फॅक्टरीचं रेंट असेल किंवा फॅक्टरीचा इन्शुरन्स असेल. पुढचे 3ही जे बॅलन्स दिसतंय आपल्याला, फॅक्टरी लाइटिंग किंवा हिटिंग असेल, फॅक्टरीचं रेंट, फॅक्टरीचं इन्शुरन्स, फॅक्टरीचे कुठलेही खर्च घ्या तुम्ही, फॅक्टरीचे कुठलेही खर्च घ्या, ते प्रोडक्शनशी डायरेक्टली संबंधित असतात. त्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंटला घेतो. फॅक्टरीचे कोणतेही खर्च आले तर ते ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटला घ्यायचे. त्यामुळे ते पुढे बघायची गरज नाही तुम्हाला. फॅक्टरीचा कुठलाही खर्च देऊ द्या, ट्रेडिंगच्या डेबिटला घेणार. यानंतर पुढचा बॅलन्स जो आहे तो वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स मॅनेजर म्हणजे काय, जे फॅक्टरीमधले वर्कर्स असतात त्यांना मॅनेज करणारा जो मॅनेजर आहे त्याची सॅलरी. मग त्या मॅनेजरचं काम पुढे चालतं फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीमध्ये जे चालतं त्यात संबंध कसा आला, प्रोडक्शनची डायरेक्ट आला. आणि शेवटी ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट म्हणजे हा फरक असतो दोन्ही साईडचा. प्रॉफिटच का म्हणता, जर तुमची क्रेडिट साईडला आपण इन्कम घेणार ना, ही साईड समजा तुमची 1 लाख आली, क्रेडिट साईडची अमाऊंट जी आहे टोटल जी आहे ती 1 लाख आहे, आणि डेबिट साईड तुमची 80,000 आहे. म्हणजे तुमची इन्कम 1 लाख होते आणि तुमचे एक्सपेन्सेस 80,000 आहे. इन्कम जास्त आहे म्हणजे 20,000 रुपये, 20,000 जो आहे तो तुमचा प्रॉफिट झाला. मग त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट असं म्हणत असतो. तो डिफरन्स आपण या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे, दोन्ही साईड मधला फरक असणार आहे तो. शक्यतो 99.99% तुमचा ग्रॉस प्रॉफिटच येतो प्रॉब्लेममध्ये. शक्यतो लॉस बघायला मिळत नाही जास्त करून तुम्हाला. तर ही आपली डेबिट साईड होती आणि तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. मग काही 2-3 गोष्टी फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग अकाउंट शिकायला घेणार. मग ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही असे खर्च घेता ज्याचा प्रोडक्शनशी का संबंध असतो, डायरेक्ट संबंध असतो. डायरेक्टली ते रिलेटेड असतात कोणाशी, प्रोडक्शनशी, किंवा फॅक्टरीशी संबंधित असतात. असे खर्च तुम्ही कुठे घेत असतात, ट्रेडिंग अकाउंटला. आता आपण क्रेडिट साईड समजून घेऊ. हे बघा, तुम्हाला जी काय मेहनत घ्यायची ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट करताना, तर ती डेबिट साईडला घ्यायची. कारण की क्रेडिट साईडला तुम्हाला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त हा सेल्स जो बॅलन्स आहे तेवढाच वाचा, बाकी एक्स्ट्रा बॅलन्स तुम्हाला वाचायची गरज नाहीये. आता क्रेडिट साईडला जर तुम्ही बघितलं तर पहिला बॅलन्स सेल्स आहे. हे बघा, तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट बनवायला घेता ना, तुम्हाला 3 अकाउंटची जागा चेंजेस करता येत नाही. कोणत्या कोणत्या, इकडे 1 नंबरला ओपनिंग स्टॉकच आलं पाहिजे, त्याखाली परचेसेसच आलं पाहिजे, आणि क्रेडिट साईडला 1 नंबरला सेल्स आलं पाहिजे. बाकी तुम्ही सगळ्यांची जागा चेंज करू शकता, बाकीच्यांची काही जागा फिक्स नाहीये. पण या तिघांची जागा आपल्याला बदलायची नाही. आता क्रेडिट साईड आपण आता सांगितलं होतं, क्रेडिट साईडला आपण इन्कम्स घेतो म्हणून. मग तुम्ही आता पुढे गेल्यावर जर बॅलन्स बघितले, तुम्ही म्हणता मग हे इन्कम कसं काय झाले, तर लक्षात घ्या, मी आता पुढे जाऊन सांगणारच तुम्हाला ते. मग क्रेडिट साईड जी आहे त्यातला पहिला बॅलन्स तुम्ही सेल्स लक्षात ठेवा. सेल्स हा तुमचा डायरेक्ट इन्कम असतो, मुख्य इन्कम असतो. म्हणजे तुम्ही समजा साखर कारखाना आहे, साखर कारखाना साखरेच्या सेलमधनं त्यांचा हा साखरेची सेल हा त्यांचा मुख्य इन्कम आहे. ठीक आहे, म्हणजे सेल्स आपला डायरेक्ट इन्कम आहे. त्यानंतर विकलेला माल जर काही डिफेक्टिव्ह असेल, खराब असेल, तो जर रिटर्न आला म्हणजे इनवर्ड ना, रिटर्न आलाय, विकलेला माल रिटर्न आला, तर तो काय होणार, तुमच्या सेल्स मधून लेस होणार. आता पुढचे जे बॅलन्स होते बघा, आता गुड्स लॉस्ट बाय फायर. आपल्या मालाचं आगीमध्ये नुकसान झालंय. गुड्स लॉस बाय थेफ्ट, मालाची चोरी झाली. गुड्स डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल, आपण फ्रीमध्ये गुड्सचं डिस्ट्रीब्युशन केलं, गुड्स फ्रीमध्ये वाटलं. कशासाठी, ॲडव्हर्टाईज पर्पजसाठी. आपण हे 11th मध्ये शिकलो होतो. त्या जाहिरातीसाठी आपण फ्रीमध्ये काही गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करत असतो, फ्री सॅम्पल म्हणून वाटत असतो. त्यानंतर गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंटमध्ये मालाचं नुकसान झालं. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स गुड्स घेऊन गेले पर्सनल यूजसाठी. बघा, तुम्ही जर बघितलं हे सगळे बॅलन्स काय सांगतात माहिती आहे तुम्हाला, ते सांगतात गुड्स गोज आउट. हे काय आपले इन्कम्स नाहीये. तुम्ही म्हणता मालाची चोरी झाली, माल आगीत जळाला, कसं काय इन्कम आहे, नाही, ते सांगतात गुड्स गोज आउट. ऍक्च्युअल मध्ये ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड काय सांगते माहिती आहे तुम्हाला, ती सांगते गुड्स गोज आउट. कसे, समजा सेल्स आहे, माल विकला, आपण मालाची विक्री केली. मग आता मालाची विक्री केली म्हणजे गुड्स काय झाला, तुमचा गेला. गुड्स लॉस बाय फायर, आगीत माल जळाला म्हणजे गेला. गुड्स लॉस बाय थेफ्ट, चोरी झाला म्हणजे गेला. फ्रीमध्ये वाटला, गुड्स गेला. ऍक्सिडेंटमध्ये गुड्स गेला. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स गुड्स घेऊन गेले. आणि क्लोजिंग स्टॉकमध्ये सुद्धा काय होतं माहिती आहे का, तुमचा जो उरलेला स्टॉक असतो ना,
तो तुम्ही पाठवता पुढच्या वर्षात, म्हणजे इथं सुद्धा गुड्स तुमचा गेलेलाच आहे. म्हणजे तुम्हाला क्रेडिट साईड म्हणजे काय, गुड्स गोज आउटची साईड आहे. तुम्हाला पुढे जाऊन ऍडजस्टमेंटसाठी पण याची मदत होणार आहे. ज्या वेळेस गुड्स गोज आउट असेल, लक्षात ठेवायचं गुड्स गोज आउट म्हणलं का ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड असणार आहे. आणि शेवटी लॉस, आताच तुम्हाला प्रॉफिटचं एक्झाम्पल दिलं होतं. ज्यावेळेस तुमची डेबिट साईड म्हणजे लॉस एक्सपेन्सेसची साईड मोठी असते, समजा ही साईड 1 लाख आहे आता आणि तुमचे इन्कम फक्त 60,000, कारण की क्रेडिटला पण इन्कम घेणार आहे ना. एक्सपेन्सेस 1 लाख आहे, इन्कम फक्त 60,000 आहे, तर लॉस मध्ये आपण, इन्कम कमी आहे, मग किती लॉस आहे तुमचा, तर 40,000 आहे. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा ग्रॉस लॉस असेल, हा फरक असतो दोन्ही अकाउंट्स मधला. तर एकंदरीत हा जो फॉर्मॅट होता, यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड बघायची सुद्धा नाहीये. इथं फक्त सेल्स हा एकच बॅलन्स लक्षात ठेवा, बाकी गुड्स गोज आउट आहे सगळं, ते वाचू पण नका, गरज पण नाही. फक्त सेल्स लक्षात ठेवायचं, बाकी सगळं गुड्स गोज आउट आहे. तुम्हाला जी काही मेहनत घ्यायची असेल ती डेबिट साईडवरती घ्या, ती डायरेक्टली पार्ट करा, एक ना एक बॅलन्स तुमचा क्लिअर पाहिजे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपला जो सेकंड फॉर्मॅट जो आहे प्रॉफिट अँड लॉसचा, तो एकदम डिटेलमध्ये समजून घेऊ. थँक्यू.